निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आले, निवडणूक म्हटलं की धूळफेक चिखलफेक आली. परंतु रेणापूर नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक यावर्षी लागू झालाय. इथं मात्र शिवसेना शिंदे गटाकडून आगळेवेगळे उमेदवार उभा केले. असे उमेदवार आहेत जे की त्यांच्यावर कोणीही धूळफेक करू शकणार नाही, कोणीही चिखलफेक करू शकणार नाही, कोणीही आरोप प्रत्यारोप करू शकणार नाही. असे स्वच्छ उमेदवार या शिवसेनेच्या वतीनं या रेणापूर नगरीमध्ये उभा केलेले आहेत. आणि लागलीच निवडणूक 2 तारखेला होईल, परंतु उद्याच्याला ह्या ज्या प्रचाराच्या तोफा आहेत त्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या जातील. या पार्श्वभूमीवर खरं पाहिलं तर रेणापूर ही रेणुका मातेचं एक तीर्थस्थळ आहे आणि तीर्थस्थळाच्या दृष्टिकोनातून या रेणापूरचा कुठलाही विकास आजतागायत झालेला नाही. नव्हे तर हे रेणापूर एक बाजार गाव असल्यामुळे या बाजाराच्या दृष्टिकोनातूनही रेणापूरचा कुठला विकास झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर इथं मतदारांचा कौल घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. नेमकं मतदारांच्या काय व्यथा आहेत, मतदारांचे काय प्रश्न आहेत, ते प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आलेलो आहोत. आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये सूरज रामकिशन लोकरे हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या काय म्हणणं आहे, त्यांच्या काय समस्या आहेत त्याही जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी मतदाराकडे जातो. कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण समोर यायचंय. काय सांगाल सर, काय समस्या आहेत आपल्या या मतदारसंघामध्ये, या विभागामध्ये आपल्या काय समस्या येतात, कोणत्या समस्या घेऊन आपण या मतदारांना मतदान करणार आहेत? समस्याशी मी काही बोलू शकत नाही. बर. तिन्ही उमेदवार आमच्या आसपासचेच आहेत. हम्म, आमच्या तो वाटातले हम्म, म्हणजे संबंध जवळूनच आहेत आमचे त्यांचे. नाही, संबंधापेक्षा विकास महत्वाचा आहे. विकासाच्या बद्दल आता मी बोलतोच आहे पुढे. विकास म्हणजे तुम्ही धर्मवीर पिक्चर पाहिलाच असेल. जी आनंद दिघेचं धर्मवीर मध्ये महत्व होतं, आनंद दिघेची जी त्यांनी आभीती दाखवली आनंद दिघेची, तसा आमच्या गलीचा आनंद दिघे म्हणजे सूरज लोकरे आहे. ह्यांनी विकास करणार म्हणल्यावर करणार हा मला भरोसा आहे. आणि विकासाचं पाहायचं झालं तर तुम्ही पहा, विकासाचा विकास आहे पुढे का समोरच विकास आहे. आनंद दिघे म्हणजे सूरज लोकरे आहेत. माझं एवढं मत आहे मतदार आले त्यांनी विचार करावा. जी सुशिक्षित उमेदवार मतदार आहेत त्यांनी सूरज लोकरेकडे लक्ष द्यावं. सूरज लोकरेच का तुम्ही निवडलात? काय वाटतंय तुम्हाला, कशामुळे सूरज लोकरेलाच मतदान करावं? त्यांची बोलण्याची शैली, त्यांनी आतापर्यंत केलं त्यांचं वैयक्तिक काम, त्यांनी स्वतःसाठी आतापर्यंत काहीच करायला नाही. 5 वर्ष त्यांनी मुंबईत, 5-6 वर्ष त्यांनी मुंबईत काम केलेत विद्यार्थ्यासाठीच. मी एक विद्यार्थीच आहे. विद्यार्थी चळवळीमध्ये ते सक्रिय होते. सक्रिय म्हणजे एकदम सक्रिय होते. आपण इथं असता आमच्यासाठी कोणच काय करायला नाही. सूरज लोकरेला आमचा एवढा भरोसा की त्यांनी आमच्यासाठी काही करते, हे माझं मत आहे. बरं, मी दुसऱ्या मतदाराकडे जातो. काय सांगाल, सूरज लोकरे हे निवडून येतील काय? शिवसेना पक्षाकडनं ते आज आपले उमेदवार आहेत. सूरज लोकरे जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील का, असा विश्वास वाटतो का? हो, विश्वास वाटतो सर आपल्याला. 100% तर सूरज लोकरेच निवडून येणार आहेत. सगळ्या जनतेचा कल सगळा ही सूरज लोकरेकडून आहे. सगळी महिला फक्त अशा आदर्शाने बघतात की सूरज लोकरे ही सगळ्या म्हणजे आपले सुशिक्षित जी आहेत, म्हणजे विद्यार्थ्यासाठी जे आहे ते त्यासाठी धावपळ करतील असं सगळ्याला जनतेला असं वाटतं की सूरज लोकरेसाठीच मत द्यावं. बरं, काय समस्या आहेत आपल्या ह्या वार्डामधल्या, कोणत्या समस्येला घेऊन आपण सूरज लोकरेंना पाठिंबा देतात? पाठिंबा अशासाठी देतात की आम्हाला सगळं धडाडीचं नेतृत्व असं वाटतं की एक नवीन पिढीचा नवीन नेतृत्व असल्यामुळे की सगळ्याची समस्या अशी वाटते की सूरज लोकरेच आम्हाला पाहिजे. नक्कीच. तर सूरज लोकरे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. विद्यार्थी दशेमध्येच त्यांनी अनेक आंदोलनं केली. विद्यार्थी दशेमध्येच त्यांनी विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी मुंबई, पुणे अशा ठिकाणी आंदोलन सुद्धा केलीत. तर इथल्या मतदारांना असा विश्वास आहे की विद्यार्थी दशेत जर हा कार्यकर्ता इतका ऍक्टिव्ह असेल तर नक्कीच तो आमच्या नगरपंचायतमध्ये निवडून दिल्यानंतर तो आमच्यासाठी कार्य करेल, असाही ठाम विश्वास इथल्या मतदारांनी दाखवलेला आहे. मी थेट आता उमेदवार सूरज लोकरे यांच्याकडे जातो. सूरजजी, काय सांगाल, काय विजन घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात? तसं बघायला गेलं तर रेणापूर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे कोणी नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांची नैतिक जबाबदारी आहे की रोड, रस्ते, नाली, नळाला पाणी, दिव्याला खंब्याला दिवे, हे तर नैतिक जबाबदारी आहे. याच्या पुढचं माझं विजन आहे की इथला वार्ड क्रमांक 5 मधला जो विद्यार्थी असेल, जो शेतकरी असेल, जो वंचित आहे, त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या योजनांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माझ्या मार्फत होईल. इथं राहणारा विद्यार्थी तो 100% विद्यार्थी इथला भविष्यामधला कुठला तरी नेता होऊ शकतो, भविष्यामधला कुठला तरी बिझनेसमॅन होऊ शकतो, भविष्यामधला कुठला तरी अधिकारी होऊ शकतो.
तर या संदर्भाच्या ज्या काही उपाययोजना या धनगर समाजासाठी, त्यातल्या त्यात वार्ड क्रमांक 5 साठी ज्या यातल्या विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल ते 100% करणार. आणि असं आहे की तसं बघायला गेलं तर मी जसं म्हटलं मगाशी की एमपीएससी यूपीएससी करणारा विद्यार्थी आजच्या दशेमध्ये जबरदस्त पद्धतीने अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं आज रेणापूरच्या बाजारामध्ये जाऊन तिथं त्यांना लायब्ररीमध्ये जावं लागतं. तर हा हा जो एरिया आहे, हा इथला जो सर्कल आहे, हे सर्कल देखील जबरदस्त आहे. का त्यांना तिकडे जावं लागत आहे? इथलंच एक ऍटमॉस्फिअर ज्या पद्धतीनं बनवलं पाहिजे त्या पद्धतीचं एक व्हिजन माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि इथल्या खास करकी महिलांसाठी 100 आणि 100% ज्या काही चांगल्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या योजनांचं लिखित स्वरूपात माहिती आणून त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं 100% काम करणार आहे. नक्कीच. तर विकास म्हणजे रस्ते, वीज आणि पाणी यामध्येच अडकवून न ठेवता विकासाची व्याख्या कुठेतरी रस्ते, वीज आणि पाणी याच्या सुद्धा बाहेर नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. इथल्या विद्यार्थ्यांसाठी, इथल्या गोरगरीब वंचित लोकांसाठी मी कार्य करणार आहे. इथला विद्यार्थी सुद्धा उच्च पदावर जावा, उच्च डिग्री, उच्च शिक्षण त्यांनी घ्यावं असा ध्यास. खरं पाहिलं तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ते स्वप्न आज सूरज लोकरे यांच्या डोळ्यामध्ये दिसताना पाहताना आपल्याला दिसतंय. शेवटचा एक प्रश्न घेतो. आज आपल्या रेणापूरला पाण्याची भीषण टंचाई आहे. म्हणावं तितका पाण्याची व्यवस्था आपली इथं निर्माण झाली नाही. कोल्हापुरी उच्च बंधाऱ्याचा करोडो रुपयाचा निधी या रेणापूरचा पळवला गेला. तर भविष्यामध्ये पाण्यासाठी काही एखादं पाऊल आपण उचलणार आहात का? काय करणार? काय असं आहे की रेणापूर नगरपंचायत म्हणून जो काही जो क्षेत्रफळ आहे रेणापूरच्या नगरपंचायतीच्या अंतर्गत, ते क्षेत्रफळ तर जबरदस्त मोठ्या पद्धतीचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये रेणापूरमध्ये ज्या काही नवीन कंपन्या येतील, ज्या काही नवीन सुखसुविधा येतील, त्या सुखसुविधांचं ऍटमॉस्फिअर एकदम जबरदस्त चांगल्या पद्धतीचं आहे. तुम्ही जसं मला म्हणालात की बाबा रेणापूरच्या पाणी टंचाईच्या विषयात, रेणापूरच्या शुद्ध पाणीच्या विषयात काय करता येईल, तर त्याच्यावरती माझं जे अनालिसिस आहे स्वतःचं, त्यामध्ये एक असं आहे की बाबा जे लांब नदी आहे आपल्या शहरामध्ये आहे, किंवा आता जे आमचं भंडारा, जे आमचं हे आहे, जे भंडारवाडी जे आमचं धरण आहे, त्या धरणाचं जे काही लांबी आहे किंवा त्याची रुंदी आहे ती जर मोठी केली तर 100 आणि 100% आपल्याला रेणापूर शहरासाठी जे काही पाणी लागणार आहे ते पाणी दर 2 दिवसाला किंवा दर 4 दिवसाला पाणी येण्याचे चान्सेस आहेत. फक्त त्याची आणि त्याची रुंदी असेल, त्याची लांबी असेल, वाढवण्याचं काम करावं लागेल असंच मला स्वतःला व्यक्तिगत वाटतं. आणि मी शासन दरबारी 100 नाही 101% हा मुद्दा रेणापूर शहरासाठी हा मांडण्याचा प्रयत्न, माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. नक्कीच. तर भंडारवाडीचं धरण खूप मोठं आहे, परंतु फक्त नियोजनाअभावी या रेणापूर शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्याचं नियोजन सुद्धा मी करेन. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी इथं कार्य करेन. शेवटचा प्रश्न घेतो. रेणापूर हे खूप मोठं बाजारगाव आहे. मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असणारा बाजार हा रेणापूरचा असतो. आज आम्ही जेव्हा बाजारामध्ये गेलो किंवा बाजारामधील लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, तिथल्या दुकानदाराच्या सामान्य ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, परंतु तिथं खूप टंचाई भास होती, वेगवेगळ्या सुविधांचा अभाव होता. त्या सुविधा संदर्भात आपण ठोस पाऊल काही उचलणार आहात का? तसं बघायला गेलं तर जे आता तुम्ही प्रश्न विचारला तो प्रश्न खरं बघायला गेलं तर ते नगराध्यक्षाचं काम आहे. नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळेस एखादं पॅनल उभं राहतं, ते पॅनल उभं राहिल्यानंतर जनतेनं ज्यावेळेस निवडून दिल्यानंतर जे एक सरकार बनवायचं राहतं त्या सरकारची एक नैतिक जबाबदारी आहे. त्या तुम्हाला प्रश्न तर तुम्हाला सभागृहात मांडावा मला तर 100% सभागृहात मांडणार आहे. आणि तो मांडण्यासाठी जे काही माझं स्वतःचं जे काही पणाला लावायचं आहे ते मांडणार आहे. तसं बघायला गेलं तर शुक्रवारचा बाजार लागतो, त्या ठिकाणी 70% ह्या महिला स्वतःचा बाजार घेऊन येतात आणि स्वतःची उपजीविका आठवड्याभरासाठी भागवतात. तर त्या महिला सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळच्या 8 वाजेपर्यंत तिथंच बसलेल्या राहतात. ना त्यांना तिथं जाण्यासाठी कुठं वॉशरूमची व्यवस्था आहे, ना त्यांना कुठं जाण्यासाठी, कुठं पाणी पिण्यासाठी कुठं तरी चांगलं फिल्टर असं पाणी नाही आहे, किंवा त्यांना त्या सोबत कुठंतरी समजा आराम असेल किंवा कुठं फ्रेश व्हायचं असेल, महिला म्हटल्यानंतर त्यांना फ्रेश होणं हे गरजेचंच आहे. त्यामुळे त्या काही सुविधा रेणापूर नगरपंचायत म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न असेल की ती सभागृहात 100 नाही 101% त्या सभागृहामध्ये मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. रेणापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगानं आज इथं प्रचाराच्या ज्या फेरी आहेत ते चालू आहेत, प्रचार दौरे चालू आहेत. त्या प्रचारासंदर्भात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन दाने आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दाने साहेब, तुम्हाला 2 प्रश्न घेतो मी. सर्वात पहिला प्रश्न माझा असा आहे, तुम्ही जे उमेदवार रिंगणामध्ये उभे केलेत ते एकही उमेदवार राजकीय पार्श्वभूमी नसलेला, म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असलेला नाहीये. एकाही उमेदवाराच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी नाही. याचं नेमकं कारण काय? सर्वसामान्य कुटुंबातले आपण उमेदवार रिंगणामध्ये उभा केले, त्याबद्दल थोडक्यात सांगा मला. आमच्या कुठल्याही उमेदवाराच्या घरी कुणी आधी साधा ग्रामपंचायत सदस्य नाहीये.
सर्वसामान्यांचे प्रश्नही सर्वसामान्याच्या घरच्याच लेकरांना कळतात. त्याच्यामुळे म्हणलं की आपली सर्वसामान्य आणि शिवसेनेचं धोरण आहे सर्वसामान्यांच्या हातात ताकद देणं आणि त्याला सिस्टीम मध्ये बसवणं. त्यामुळे आम्ही सर्वसामान्य घरातले उमेदवार दिलेत. बरं, आपले हे जे उमेदवार आपण रिंगणामध्ये उभे केलेत, काय विजन घेऊन आपण हे उमेदवार उभे केलेत? काय विजन आहे, नेमकं काय धोरण आहे आपलं पुढचं धोरण रेणापूरकरजी यांनी बकाला अवस्था करून ठेवलेली आहे आणि सर्वसामान्य लोकांना दहशतीखाली घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम दहशतमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, सुरक्षित रेणापूर, स्वच्छ रेणापूर, सुंदर रेणापूर यासाठी आम्ही भविष्यातल्या पुढची जी पिढी आहे त्यांच्यासाठी हे आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहे. नक्कीच. तर रेणापूर, स्वच्छ रेणापूर, सुंदर रेणापूर आणि रेणापूरमध्ये जी दहशत आहे ती दहशत आम्हाला कमी करायची, यासाठी आम्ही रिंगणात उमेदवार उतरवलेले आहेत असं यांचं म्हणणं आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. रेणापूर हे खूप महत्त्वाचं शहर आहे. रेणापूर हे एक तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्रांतर्गत अद्यापर्यंत कुठलाही रेणापूरचा विकास झाला नाही. पर्यायी रेणापूर हे बाजार गाव आहे. बाजाराच्या दृष्टिकोनातूनही इथला विकास झालेला नाही. या सर्वस्व पार्श्वभूमीला कोण जबाबदार आहे वाटतं? सर्वजण आहेत. सर्वात महत्वाचं जे पक्षाचे जे मोठे नेते आहेत ते जबाबदार आहेत. त्यांनी सुरुवातीला इथल्या लोकांचा बाजार मांडला, इकडले नगरसेवक तिकडे विकत घे, फक्त करोडो रुपये कोटीवधी लोकांच्याच उमेदवाराला जर उमेदवारी मिळाल्या तर सर्वसामान्यांची लेकरं कधी सत्तेत जाणार आहेत, कधी लोकशाही कधी परिपक्व होणार आहे. त्यामुळे त्यांनी पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, टक्केवारीचं राजकारण याला यांनी उत्पादनाला जेणेकरून सर्वसामान्य माणूस राजकारणात पडता कामा नये आणि यांना सगळं रान मोकळं व्हावं या धोरणाने यांनी पैसे लुटायचे, पैसे खाण्याच्या साठीच याचा फक्त उपयोग केला. लोक कल्याणकारी योजना फक्त घशात घालायच्या आणि पैसे कमवायचे आणि त्या पैशातून मतं विकत घ्यायचे आणि लोकशाही बरबटलेली करायची. हे कुठेतरी हाणून पाडण्यासाठी शिवसेना आता मैदानात उतरली. नक्कीच. तर शिवसेना ही शुद्ध स्वरूपाचं राजकारण करणार आहे. शिवसेना ही इथली दहशतमुक्त करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेमार्फत या रेणापूरचा पूर्ण विकास करू असाही आश्वासन सचिन दाने यांनी दिलेलं आहे. याकडे जनता कशा पद्धतीने पाहते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला समजणार आहे.